आमच्या आधीच्या लोकांसाठी सोशल जस्टिस हा केवळ नारा होता, मात्र आमच्यासाठी ती सत्यात उतरवण्याची गोष्ट होती आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही केले आणि त्याचे आम्हाला रिझल्ट सुद्धा मिळाले. ऑफ सोशल जस्टिस, दिस इज सेक्युलरिझम इन ऍक्शन. त्यामुळे आम्ही केवळ सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारल्या नाही, आम्ही धर्मनिरपेक्षता आणि सोशल जस्टिस आमच्या कामातून दाखवून दिलं. There is transparency and assurance that benefits are delivered to all eligible people. The resources are distributed fairly, all regardless of their social. गेल्या 10 वर्षातल्या आमच्या कामाचं काही हायलाइट असेल तर ती आहे पारदर्शकता. पारदर्शकता असल्यामुळे जे काही रिसोर्सेस होती, जी काही संसाधनं होती, ती आम्ही प्रत्येक माणसापर्यंत सारख्या पद्धतीने पोहोचेल या दृष्टीने प्रयत्न केला. Economic transformation is achieved. आणि म्हणूनच कितीतरी घटक आहेत समाजातले ज्यांना आम्ही गरिबी रेषेपासून वर काढू शकलेलो आहे आणि त्यांचं इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम बनवू शकलो आहे. Their needs, their aspirations and their welfare are our highest priority. सामान्य लोकांच्या गरजा, त्यांच्या इच्छा आणि त्यांना आवश्यक असलेल्या संधी हीच आमची प्रायोरिटी आणि हीच आमची प्राथमिकता राहिली आहे आणि त्यासाठी आम्ही सतत कार्यरत होतो. Will drive the country forward. गरीब कल्याण, देश का कल्याण. आणि म्हणूनच आमचा नारा आहे गरीब कल्याण, देश का कल्याण, म्हणजे देशाचं कल्याण. आणि त्यासाठीच आमचं पूर्ण सरकार प्रयत्न करत राहिलं आहे. When the poor became empowered partners in the development process, government's power to assist them also increases manifold. आमच्या सरकारमध्ये जे गरीब होते त्यांना आम्ही इतकं बळ दिलं की विकासाची ही जी सगळी प्रक्रिया होती त्या विकासाच्या प्रक्रियेत ते आमचे भागीदार झाले. फ्रीडम फ्रॉम मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. आणि म्हणूनच आम्ही मोठ्या संख्येला जी सगळ्या पद्धतीची गरिबी होती त्या गरिबीतनं बाहेर काढू शकलो. ऑफ सच एम्पावर्ड पीपल, दिस इज ट्रूली एलिव्हेटिंग देम फ्रॉम पॉवर्टी. डायरेक्ट बेनिफिट खऱ्या अर्थाने गरिबीतून सामान्यांना, गरिबांना वर काढण्याचं जे ध्येय होतं, जे लक्ष्य होतं, ते खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साध्य करू शकलो आहे. साधारण 25 कोटी लोकांना आम्ही गरिबी रेषेतून वर काढण्यात यशस्वी झालो आहे. This savings has been realized through avoidance of leakages prevalent earlier. The savings have helped in providing more funds for Garib Kalyan. थेट अकाउंट मध्ये जे लाभ मिळाले गेल्या 10 वर्षात गरिबांना, सामान्यांना, त्यांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी खूप फायदा झाला. त्यांच्या खात्यात असलेल्या पैशामुळे ते त्यांच्या ज्या इच्छा होत्या, ॲस्पिरेशन्स होते, ते पूर्ण करू शकले. PM Janman Yojana reaches out to the particularly vulnerable tribal groups who have remained outside the realm of development so far. पंतप्रधान जनमन योजना नावाची योजना खास आदिवासी समाजासाठी होती. ती योजना, त्या योजनेचा फायदा कोट्यवधी आदिवासी लोकांना झाला आणि त्यांना गरिबी रेषेवरून वर उचलण्यात या योजनेचा खूप मोठा वाटा होता. पंतप्रधान जनमन योजना. विकासाच्या या प्रक्रियेमध्ये विकासासाठी पावलं उचलत असताना कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेतली गेली. डायरेक्ट फायनान्शियल असिस्टन्स इज प्रोव्हाइडेड टू 11.8 crore farmers